नमस्कार मित्रांनो, मी सुवर्णा लोखंडे पुन्हा एकदा आपल्यासमोर. खूप दिवसानंतर आज मुलाची इच्छा होती की मम्मी रूमवर राहिल्यावर ना सोप्यात सोपी लवकरात लवकर बनणारी ना बिना मसाला वाटता लवकर बनणारी झटपट आलूची भाजी बनवून दाखवू ना. तर मग मी आता बनवते खूप सोप्या पद्धतीने, अगदी सोप्या वस्तूमध्ये आणि मसाला वाटण्याची झंझट नाही. लसूण अद्रकची पेस्ट, पनीर मसाल्यामध्ये एकदम झणझणीत बटाट्याची सब्जी, बटाट्याची भाजी आपण या ठिकाणी बनवत आहोत. अगदी चिरलेला कांदा, टोमॅटो, एकदम झटपट 5 मिनिटांमध्ये भाजी आपण बनवणार आहे. उकळलेला बटाटा अगदी थोडा वेळ आधीच मी उकळून घेतला होता. कांदा पण कापून घेतलेला आहे. मिरची हाताची आग होते म्हणून एकदम थोडंसं कैचीनीच कापून घेते. अगदी खूप म्हणजे लवकरात लवकर बनण्याकरिता पोरं रूमवर जातात ना, मग त्यांना वाटू कोणता मसाला टाकू, हे पाहिजे ते पाहिजे, मिरची, लसण, अद्रक सगळ्या वस्तू आणायची झंझट नको म्हणून अगदी रेडीमेड मसाल्यामध्ये एकदम छान सुंदर टेस्टी आणि झणझणीत आलूची भाजी आपण या ठिकाणी बनवतो. एकदम सगळ्या वस्तू मी चिरून घेतल्या. कोथिंबीर म्हणून आपण थोडीच घेतली आहे, संपली होती बघा. कांदा, मिरची, कढीपत्ता, टोमॅटो आणि सांबार, आलू, बटाटा उकडलेला, मोहरी, जिरं, तिखट, मीठ, साखर, थोडीशी हळद. त्याच्यानंतर हा पनीर मसाला घेतला, पनीर मटर मसाला, आणि हे लसूण अद्रकची पेस्ट आहे आणखीची, खूप टेस्टी असते. जरा टोमॅटो कमी घाला. आपण घेऊया. कढई ठेवली गॅसवर, गॅस पण चालू केला. तेल टाकते थोडं बऱ्यापैकी, थोडं तर्रीसाठी तेल तापू देऊया. गरम जिरं मोहरीची तडका फोडणी टाकून देऊ. पहिले मिरची आणि कढीपत्ता. कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, हळद, तिखट, मीठ आणि साखर आपण काढून ठेवली होती, ती सगळं टाकून घ्यायची. जे मसाले आपण काढून ठेवले होते ते सगळे. टोमॅटो जरा थोडा कमी टाकायचा, कारण अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकतो ती थोडी आंबट असते रेडीमेडची असल्यामुळे. अर्धाच टोमॅटो टाकलाय, पोरांना जास्त आंबट आवडत नाही. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. ज्यांना आंबट खायला आवडतं त्यांनी टाकू शकता. यानंतर आपण हा ग्रेव्ही मटर पनीर मिक्स मसाला सुहानाचा वापरते मी, जर पाहिजे तेवढा आपण टाकून घेऊया. हा ओला करून पण टाकतात, मी जरा थोडाच टाकून राहिली. थोडंसं पाणी,
चांगलं शिजवून घ्यायचं सगळं. तर्री ग्रेव्ही बनवून घ्यायची. ग्रेव्ही तयार होईपर्यंत थोडा बटाटा कापून घेऊ. बटाट्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे. थोडंसं पाणी. ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता हा कापलेला बटाटा आपण पूर्ण टाकून देणार आहोत. आपल्याला ही अशी ग्रेव्ही पण ठेवता येईल, नाहीतर मग थोडासा रस्सा पाहिजे असेल तर आपण थोडं पातळ पण करू शकतो. माझ्या मुलांना थोडं पातळ रस्सा आवडतो, त्याच्याने मला थोडासा रस्सावाली भाजी. तर बघा इतकी सुंदर एकदम मस्त तर्रीवाली रस्सा आलूची भाजी. हे बघा मटर पनीर मसाल्यामध्ये आपण आलू रस्सा बनवलेला आहे. आता भाजी शिजलीच आहे. थोड्यावर अगदी थोडीशी उकळी आली, छान थोडीशी उकळी येऊ देऊ. आणि आता मी वरून कस्तुरी मेथी टाकते. मी तेलात कस्तुरी मेथी नाही टाकत, मला वरून कस्तुरी मेथीचा एकदम सुगंध आणि फ्लेवर फारच आवडतो, त्यामुळे मी वरूनच टाकते. सांबार कोथिंबीरसारखं. सोबतच आपण हा सुरुचीचा गोडा मसाला याच्यावरून गोडा मसाला टाकतो आणि मग कोथिंबीर. असं सुंदर अशी भाजी तयार. सुंदर अशी तर्री रस्सा भाजी एकदम रेडी खाण्यासाठी. आणि मुलं पण फारच चवीने खातील.